जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। निश्चितच आम्ही दरवर्षी आपल्या जालन्याचं वैभव असलेलं दर्गा राजाबाग सवार यांच्या 746व्या उर्सच्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मला असं वाटतं की किमान 10 वर्षापासून सलग आम्ही या ठिकाणी येत असतो आणि ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर हिंदू आणि मुस्लिम एकतेचं दर्शन निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला घडत असतं। या राजाबाग सवार या ठिकाणी आल्याच्या नंतर मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी भरपूर असे हिंदू आणि मुस्लिम लोक मला या ठिकाणी भेटले। या कार्यक्रमाला आम्ही भेट दिली आणि बाबांच्या त्या ठिकाणी आम्ही चादर अर्पण करण्याचा कार्यक्रम केला। आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आमदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराजे पठाडे, आमचे संघटन सरचिटणीस आपले आतिकभाई खान, उपाध्यक्ष धनराजी काबलिये, शिवराजी जाधव, असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आल्याच्या नंतर एकतेचं दर्शन डांगेसाहेब असतील, अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचा या ठिकाणी मान सन्मान केला, आमचा सत्कार केला। या ठिकाणी आल्याच्या नंतर मी राजाबाग सरदार या ठिकाणी एवढंच मागणी करणार आहे की संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये आणि आपल्या गावात एकतेचं वातावरण निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अशा प्रकारचा मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि संपूर्ण देशामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होऊ दे अशा प्रकारचा मी या ठिकाणी राजाबाग सवार या ठिकाणी देवाला प्रार्थना केलेली आहे। निश्चितच एक प्रार्थना केल्याच्या नंतर एक ऊर्जा प्राप्त या ठिकाणी होते। आज जालन्याचं एक श्रद्धास्थान आहे। विशेष बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी जास्तीत जास्त हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं दर्शन व्हावं यासाठी शासकीय सुट्टीसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहे। निश्चितच खूप चांगलं या ठिकाणी वाटलं। मागच्या वर्षी थोडा उशीर झाला होता आम्हाला याला, परंतु आजच्या आयोजकांनी आमचा या ठिकाणी इस्तेकबाल केला, सर्वांचा सन्मान केला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार सर्वांचे व्यक्त करतो। धन्यवाद।